जय जय रघुवीर समर्थ. सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे. तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा. महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ. मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने. प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं. देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं. वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः. जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने. नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवानुवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं. सरहस्यं तदङ्गं च गृहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः. तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यदसत्परं. पश्चादहं यदेतच्च योगशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि. तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषुच्चावचेष्वनु. प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः. अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् सर्वत्र सर्वदा. एतमन्तं समातिष्ठ परमेण समाधिना. भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. चतुर्थ स्कंदाची अवतरणिका. स्वयंभू मनुकन्यका झाल्या विश्ववंशावळिका. प्रथमोध्यायनिका चतुर्थ स्कंदी तयाचा. द्वितीयोध्यायी दक्ष प्रजापती दुर्वचन बोले शिवाप्रती. तृतीयोध्यायी सती इच्छी यज्ञ महोत्सव. सतीचा अग्निप्रवेश निवेदिला चतुर्थोध्यायास. वीरभद्रकृत यज्ञ विध्वंस दक्ष वध पंचमोध्यायी. ब्रह्मादिक देवता कैलासी प्रसन्न करीते शिवाशी. ते षष्ठाध्यायाशी दक्ष यज्ञपूर्ती सप्तमी. अष्टमोध्यायी ध्रुव वनगमन. नवमोध्यायी ध्रुव तपस्या पूर्ण. उत्तम वध ध्रुव यक्षरक्षण ते वर्णन दशमोध्यायी. स्वयंभुवाचा ध्रुवाशी उपदेश. युद्धबंध एकादशोध्यायास. कुबेर वरदान ध्रुवास विष्णुपदप्राप्ती द्वादशाशी. ध्रुववंश वर्णन अंगचरित्र. त्रयोदशी कथा पवित्र. चतुर्दशी वेन विचित्र जन्मला नष्टात्मा. राजा पृथ्वीचे निर्माण. राज्याभिषेक पंचदशी छान. पृथुशी स्तविती बंदीजन. षोडशोध्यायी. पृथुकोप पृथ्वीकृत स्तुती. दशमोध्यायी कथाती. पृथ्वीदोहन अष्टादशोध्यायाप्रती 19 शताश्वमेध. पृथ्वीच्या यज्ञशाळेमधून प्रसन्नत्वे भगवत दर्शन ते 20व्यात निरूपण प्रजेशी उपदेश 21. सनकादिकांचा पृथ्वीशी उपदेश असे 22. तप परलोक गमन 23. महाराज पृथूचे. वंशविस्तार पृथूचा. प्रचेताशी बोध रुद्राचा. 24वा अध्याय त्याचा.
पुरंजनोपाख्यान पंचविशी. पुरंजन गेला शिकारीशी, राणी क्रुद्ध झाली 26शी, चंडवेग धावला लढाईशी, 27शी कालकन्या कथा. पुरंजन स्त्रीरूप झाला, अभिज्ञातोपदेशे उद्धरला, कथा भाग हा 28 केला निवेदन. तात्पर्य पुरंजनोपाख्यानाचे 29 वर्णन त्याचे, प्रचेतास श्री विष्णूचे 30व्यात वरदान. प्रचेताशी नारदोपदेश, परमपदप्राप्ती तयास, 31व्या अध्यायास अमृतकथा ऐशी हे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज सुरुवातीला आपण स्मरण करूया श्री संत नामदेव महाराजांचं. आज आषाढ वद्य त्रयोदशी, शके 1945, बरोबर 673 वर्षापूर्वी आषाढ वद्य त्रयोदशी, शके 1272, दिनांक 3 जुलै 1350 सन. वयाच्या 80व्या वर्षी श्री नामदेव महाराजांनी पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या मंदिराच्या पायरीवर समाधी घेतली होती. त्यांचा जन्म कार्तिक शुद्ध एकादशीचा आणि निर्याण जे आहे, समाधी जी आहे ती आजच्या दिवशी, शके 1272, संत नामदेव महाराज पुण्यतिथी. एकूण त्यांनी अभंगाची रचना केली ती 2576 अभंग नामदेव महाराजांचे आहेत. त्यापैकी जवळपास 500च्या वर अभंग हे गुरुग्रंथ साहेब हा शीख धर्माचा जो ग्रंथ आहे त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. आणि त्यामुळे आपल्या लक्षात येतं की पंढरपुरापासून नामदेव महाराज हे पदयात्रा करून पायी त्या ठिकाणी अमृतसरला गेलेले होते. अजून एक त्यांचा उल्लेख जो माझ्यासाठी तरी नवीनच आहे. कृतयुगामध्ये जे प्रल्हाद होऊन गेले, हिरण्यकशिपू पुत्र प्रल्हाद, ज्यांची कथा आपल्याला या श्रीमद भागवत निरूपणामध्ये ऐकायची आहे, ते त्यानंतर त्रेतायुगामध्ये अंगद जे आहेत, अंगदाचा जो भाग आहे, रावणाला जे जाऊन भेटले, शिष्टाचार केला, अंगद शिष्टाचार त्याला म्हणतात, ते अंगद. कृतयुगातले प्रल्हाद, त्रेतायुगातले अंगद, त्यानंतर द्वापार युगामधले उद्धव, आपण उद्धव विदुर संवादसुद्धा पाहत आहोत, ते उद्धव, आणि कलियुगातले नामदेव, हे चारही एकच आहेत. म्हणजे हेच अवतार आहेत, प्रल्हाद, अंगद, उद्धव आणि नामदेव. म्हणजे नामदेव महाराजांची ही परंपरा कृत, त्रेता, द्वापर आणि कली या चारही युगामध्ये जी होती तेच नामदेव महाराज हे आहेत. त्या नामदेव महाराजांच्या चरणी विनम्र अभिवादन करूया. एक त्यांचा अभंग आहे नामदेव महाराजांचा, निर्याणाचा अभंग आहे, तो एक अभंग या ठिकाणी आपण वाचूया, म्हणूया. अहो पांडुरंगा रुक्माईच्या कांता, निरोप द्यावा आता येतो आम्ही. राही रुक्माई सत्यभामा माता, निरोप द्यावा आता येतो आम्ही. नामा विनवी चरणी ठेवून या माथा, निरोप द्यावा आता येतो आम्ही. अशा प्रकारे नामदेव महाराजांनी पांडुरंग, रुक्माई, राही, सत्यभामा माता या सर्वांचा निरोप घेऊन त्या ठिकाणी आपला देह समर्पण केला, समाधी घेतली. ते 3 जुलै सन 1350, शनिवारचा दिवस होता आजचा दिवस. 80व्या वर्षी नामदेव महाराजांनी समाधी घेतली. अजून एक नामदेव महाराजांच्या संदर्भात सांगायची गोष्ट म्हणजे, आपले जे अनेक रामदासी मठ आहेत त्यामधला एक मठ अमळनेर भांड्याचे नावाचे गाव, बीड जिल्ह्यामध्ये खेडेगाव आहे, त्या ठिकाणी मठ आहे. डॉक्टर नागनाथ रामदासी हे त्याचे मठपती आहेत. सिडॅकसारख्या मोठ्या संस्थेमध्ये कॉम्प्युटर इंजिनियर अशा दृष्टीने त्यांनी त्या ठिकाणी आपली सेवा दिलेली आहे. नंतर आता ते सेवानिवृत्त झाले आहेत. त्या मठामध्ये सुद्धा जाण्याचा योग मला आला. या मठाचा मुद्दाम मी उल्लेख आजच्या दिवशी करत आहे की त्या मठामध्ये राम, लक्ष्मण, सीता हे जसे रामदासी मठामधलं दैवत आहे तशा मूर्ती त्या मठामध्ये नाहीत. त्या व्यतिरिक्त त्या मठामध्ये खास वैशिष्ट्य असं की विठ्ठल रुक्माईच्या मूर्ती त्या ठिकाणी आहेत. नामदेव महाराजांची मूर्ती आहे, ते वेगळं मंदिर आहे त्या ठिकाणी. म्हणून हा मठ जास्त माझ्या लक्षात राहिला. आणि त्या काळामध्ये जो काही दृष्टांत झाला त्याप्रमाणे राममूर्तींची स्थापना जी आहे गावामध्ये दुसऱ्या मंदिरामध्ये करण्यात आली होती. असं हे नामदेव महाराजांचं मंदिर असणारा जो मठ आहे तो अमळनेर भांड्याचे, भांड्याचे म्हणजे भांड्यावर जसं नाव टाकतात तसं कलाकारी जी असते भांड्यावर ते करण्याचं काम पारंपरिक त्या गावामध्ये होत होतं, म्हणून त्याचं नाव अमळनेर भांड्याचे.
बावरहिरेच्या हनुमंत महाराजांच्याकडचं माझं पारायण झालं आणि त्यानंतर थेट मी या मठामध्ये पारायणासाठी आलो होतो. नागनाथ महाराज जे आहेत, नागनाथ डॉक्टर, हे PhD आहेत, इंजिनिअरिंगमधले आहेत, कम्प्युटर सायन्समधले आहेत आणि PhD असणारा दुर्मिळ असा माणूस हा रामदासी मठाचा मठपती म्हणून आज त्या ठिकाणी ते कार्य करीत आहेत. मठाचा जीर्णोद्धारसुद्धा त्या ठिकाणी सुरू आहेत. आजच आपल्या आत्माराम या समूहामध्ये त्या मठाचे छायाचित्र आणि एक त्यामधला व्हिडिओसुद्धा त्यांनी दिलेला आहे. या सगळ्यांचं स्मरण करून आज आपण आपल्या या मूळ अध्यायाला सुरुवात करूया. दशक 4, अध्याय 11. स्वयंभू मनूने ध्रुवाला युद्ध बंद करण्यासाठी समजावणे. कालच्या अध्यायात आपण पाहिलं, शेवटी मुनयः उचू, मुनी म्हणाले, हे उत्तानपाद नंदना ध्रुवा, शरणागतांचे भय नाहीसे करणारे सारंगपाणी भगवान जे आहेत ते तुझ्या शत्रूंचा संहार करोत, असा आशीर्वादसुद्धा त्या मुनीने दिला. आणि भगवंताचे नाव घेतल्याने किंवा किंबहुना ते ऐकल्याने सुद्धा माणूस हा दुस्तर अशा मृत्यूच्या जबड्यातून मुक्त होतो, असा आपण काल हा शेवटचा श्लोक पाहिलेला आहे. त्यानंतर आता आजच्या याच्यामध्ये मैत्रेय ऋषी जे ते सांगत आहेत, विदुरांना सांगत आहेत, अर्थात निशम्य गदताम एष मृषीणां धनुषी ध्रुवः संदधे स्त्रम उपस्पृश्य यन्नारायणं निर्मितिं संधीयमानम् एतस्मिन् माया गुह्यकनिर्मिताः क्षिप्रं धनु विनेशुर विदुर क्लेशा ज्ञानोदये यथा. मैत्रेय ऋषी सांगतात की ऋषींचं बोलणं आणि ऋषींचा आशीर्वाद आणि त्यांच्या सदिच्छा हे ऐकून ध्रुवाने आता ठरवलं की जसं की आता आचमन करावं. एवढ्या सगळ्या यक्षांनी आपल्यावर आक्रमण केलेलं आहे आणि ते आक्रमण यक्षांचं जे आहेत, कारण ते मायावी आहेत, क्रूर स्वभावाचे आहेत, आसुरी प्रवृत्तीचे आहेत आणि त्यांनी एवढं आक्रमण केलं. आता त्याचा प्रतिकार करण्यासाठी ध्रुवाने आचमन केलेलं आहे. आणि काल जसं सांगितलं, अस्त्र आणि शस्त्र या दोघातला भेद काल सांगितला, त्याप्रमाणे त्यांनी अस्त्र असल्यामुळे आचमन केलेलं आहे आणि भगवंताचं नामस्मरण करून, भगवंताचं स्मरण करून या नारायणास्त्राचं आवाहन केलेलं आहे. त्याप्रमाणे त्याने धनुष्य सज्ज केला होता आणि त्या धनुष्यावर ते अस्त्र म्हणजे बाणाच्या रूपाने त्या ठिकाणी प्रगट झालेले आहे. आता तो बाण ध्रुवाच्या धनुष्यावर येता क्षणीच ही जी माया होती यक्षांची, ती माया पूर्णपणे नष्ट झाली. हा तिचा प्रभाव. दोघांमध्ये भौतिक अंतरही असेल, पण तो बाण त्यांच्या धनुष्यावर येताच त्या ठिकाणचा ती माया त्यांची नष्ट झाली. जसा सूर्याचा उगम झाल्याबरोबर, सूर्य उगवल्याबरोबर जसा अंधार नष्ट होतो, त्यासाठी कुठलाही वेळ लागत नाही, त्याप्रमाणे किंवा ज्ञानाचा उदय झाल्याबरोबर आपल्यामधल्या असणाऱ्या अविद्येच्या ग्रंथी ज्या आहेत त्या जशा ताबडतोब नष्ट होतात, त्याप्रमाणे या यक्षांची माया ही नष्ट झालेली आहे. नारायणास्त्राचे होतं. आणि त्या नारायणास्त्राचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यामधून निघणारा जो बाण आहे तो सोन्याचा फाळ असणारे तीक्ष्ण असे बाण, एक बाण सोडला तरी अनेक बाण त्यातून निर्माण होतात. आणि ज्याप्रमाणे भीतीने मोर आपल्या अरण्यामध्ये निघून जातात आणि त्यांचा जसा आवाज येतो तसा या बाणांचा आवाज सुरू करीत शत्रुसेनेमध्ये ते बाण घुसले. त्या तीक्ष्ण धारेच्या बाणांनी, कारण अनेक फाळ असणारे ते बाण होते, त्या यक्षांचं कितीतरी मोठं नुकसान झालं. त्यांचं शरीर विदीर्ण असं झालेलं आहे. ज्याप्रमाणे साप आपला फणा काढून गरुडाकडे धाव घेतो, त्याप्रमाणे चहूबाजूंनी हे यक्षसुद्धा त्या ध्रुवांवर हे तुटून पडले आहेत, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर स्वयंभू मनू म्हणजे ध्रुवांचे आजोबा, उत्तानपादांचे वडील, आपण पाहिलं उत्तानपाद हे ध्रुव या स्वयंभू मनू आणि शतरूपा यांचे पुत्र आहेत आणि त्यांचे पुत्र असणारे ध्रुव आहेत. त्यांना आता काळजी वाटायला लागली की एका उत्तमाच्या वधानंतर, यक्षाने उत्तमाचा वध केला,
ही फक्त बातमी आपल्या या नातवाला समजली आणि त्यामुळे क्रोधित होऊन याने आता पूर्ण यक्ष जे आहेत त्या सगळ्या असंख्य अशा यक्षांचाच नाश करण्याचा मनामध्ये विडा घेतला आहे आणि त्याप्रमाणे हा युद्ध करत आहेत आणि ही गोष्ट आपल्या कुळाला शोभणारी नाहीत. आणि म्हणून निरपराध यक्षाला ते मारत आहेत हे पाहून स्वयंभू म्हणून दया आली आणि ते आपल्यासोबत अनेक ऋषींना घेऊन त्या ठिकाणी प्रगट झालेले आहेत. आणि स्वयंभू म्हणू त्या ठिकाणी येऊन या ध्रुवांना आपला उपदेश करतात. तो उपदेशसुद्धा खूप चांगला ऐकण्यासारखा असा आहे. त्यांचं हे सांगणं आहे की अलम 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 म्हणजे पुरेपुरे, आता थांब, इतका क्रोध करणे हे बरे नव्हे, कारण क्रोध हा नरकाचेच दार आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये 16व्या अध्यायामध्ये श्लोक येतो, त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशम आत्मनः कामक्रोधस्तथा लोभस्तस्मात् एतत्त्रयं त्यजेत. म्हणून या तिघांचा त्याग करावा असं अर्जुनाला भगवंताने सांगितले. काम, क्रोध आणि लोभ या तिघांचा. तसं या ठिकाणी सांगतात. आणि आपल्या मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा एक श्लोक येतो, नको रे मना क्रोध हा खेदकारी. हा जसा श्लोक आहे 6वा श्लोक, त्याप्रमाणे ते सांगतात की क्रोध जो आहे त्याचा तू त्याग कर. तू हा जो निर्दोष यक्षांचा संहार करीत आहेस, ही गोष्ट, ही घटना आपल्या कुळाला शोभणारी नाही. आणि साधू पुरुष हे नेहमीच अशा गोष्टींची निंदा करतात, कारण ह्या गोष्टी त्याच ज्या आहेत धर्माला धरून नाहीत. एकासाठी अनेकांचा वध करणे हे जसं योग्य नाही, त्याप्रमाणे जसं पुढे आपण पाहतच आहे. आता यानंतर पुढच्या भागात येणार आहे 12व्या स्कंदामध्ये, 11व्या 12व्यामध्ये, की जन्मेजय जे परीक्षित राजाचे पुत्र, ज्यांना परीक्षित राजाने राज्य दिलं, त्या ऋषींचा शाप झाला आणि 7 दिवसात मृत्यू येणार आहे हे सुद्धा सांगितलं. तेव्हा त्या जन्मेजयांना हे पूर्ण आपलं वैभव, राज्य हे सगळं दिलं आणि परीक्षित राजा त्या ठिकाणून निघाले आणि आनंद घाट म्हणजे आजच्या आपल्या हरिद्वार ऋषिकेश या ठिकाणी ते आले. आणि त्या ठिकाणी मग साक्षात शुकमुनी प्रगट झाले आणि शुकमुनीने सगळा उपदेश केला. आणि तो झाल्यानंतर या श्रीमद भागवताच्या शेवटी जेव्हा त्या तक्षकाने येऊन त्यांना दंश केला, हे जेव्हा घटना या जन्मेजय राजाने पाहिली, तेव्हा जन्मेजयाने एक सर्पयज्ञ केला रागाने, कारण याच नागांनी येऊन माझ्या वडिलांना दंश केला आहे. आणि म्हणून तो सर्पयज्ञ केला. आणि एका नागाने दंश केला, त्याचा परिणाम असा की या जन्मेजयाच्या सर्पयज्ञामध्ये सगळ्या जातीचे सर्प जे आहेत ते येऊन त्यामध्ये पडत होते, सर्पांचीच आहुती देत होते. हा जसा भाग आहे, त्यांनासुद्धा त्या ठिकाणी या यज्ञापासून जसं थांबवलं तसं या ठिकाणी स्वयंभू म्हणू येतात आणि या ठिकाणच्या आपल्या नातवाला ते आता सांगत आहेत की हे तुझं कार्य जे आहे, तू जे करत आहेस ते बरोबर नाही. कारण नायम मार्गो हि साधूनां ऋषिकेशानुवर्तिनां यदात्मानं परागृह्य पशुवत भूत वैशसम. या जड शरीरालाच आत्मा समजला, तू जड शरीरालाच आत्मा समजत आहेस. उत्तम हा तुझा भाऊ होता आणि भावाच्या प्रेमाखातर उत्तमाचा वध ज्या यक्षाने केला, त्या यक्षाचा बदला घेण्यासाठी तू पूर्ण यक्षांनाच मारत आहेस. आणि ही अशी हिंसा करणं किंवा पशूंप्रमाणेच हे झालं की पशु जसे एकमेकांची हिंसा करतात, त्याप्रमाणे प्राण्यांची हिंसा करणं हे कुठल्याही भगवत भक्ताला शोभणारं नाही. आणि म्हणून हा काही साधू संतांचा मार्ग नाही. सत्वगुण नेहमी धारण केला पाहिजे. रजोगुण हा धर्माच्या रक्षणासाठी जर तू धारण केलास तर ते एक वेळ चालेल. तमोगुणसुद्धा एक वेळ चालेल, पण त्यामध्ये उद्दिष्ट जे आहे ते धर्माच्या रक्षणासाठी. म्हणून तू या क्रोधाचा त्याग कर. आता पुढे ते सांगतात, सर्वभूतात्मभावेन भूतावासम हरिम भवान आराध्याप दुराराध्यम विष्णोस्तत्परमं पदम. प्रभूची आराधना करणे, भक्ती करणे हा काही फार सोपा मार्ग नाही. कोणालाही वाटतं की हा काय शाळेत जात नाही, शिकत नाही, घरात उपयोगाचा नाही, याला साधू संतांच्या चरणी देऊन टाका.
आपल्या कारंजा येथील जो मठ आहे त्या ठिकाणी जे बाळकराम होते, रोकडराम होते, रोकडरामाचे चिरंजीव बाळकराम जे आहेत, या बाळकरामांना समर्थांच्या झोळीमध्ये त्यामध्ये अर्पण करण्यात आलं. जुळापंगडा असे हे बाळकराम होते आणि समर्थाने त्या बाळाचं पुन्हा संगोपन केलं, त्याला चांगलं केलं, दष्टपुष्ट केलं आणि मग त्या मठाचे मठपती म्हणून ते झाले. हा कारंजाचा मठ अकोल्यापासून जवळच आहे. तर हे जसं आहे तसं तू पण या उत्तमाला एक तू माध्यम पकडलं आणि उत्तमाच्या असणारे शरीराशी संबंध असणारे तुझा भाऊ म्हणून तू उत्तमाच्या शरीराला महत्त्व दिलं आणि उत्तमाचा आत्मा जो आहे त्याकडे तुझं दुर्लक्ष झालेलं आहे. म्हणून नायम मार्गो ही साधूनाम ऋषिकेशानुवर्तिनाम, म्हणून तू प्राण्यांची हिंसा करत आहेस. हे मात्र भगवंताची सेवा करणाऱ्या साधूचा मार्ग नाही. म्हणून आराधना करणं जर कठीण आहे, पण तू मात्र तुझं वैभव असं आहे की बालपणीच सर्व भूतांचे आश्रयस्थान असणाऱ्या श्रीहरींची प्राप्ती तू प्राप्त करून घेतलेली आहे. श्रीहरींना तू प्राप्त करून घेतलेलं आहेस. आणि एवढंच नाही तर सत्वम हरेर अनुध्यातस तत्पुंसानपि संमतः कथम त्ववद्य कृतवान अनुशिक्षण सतामृतम. म्हणजे प्रभूला तू प्राप्त करून घेतलं ही तर गोष्ट आहेच, पण आता ते प्रभू तुला नेहमी तुझ्या सान्निध्यात राहणार आहे, त्यांची कृपा तुझ्यावर सदैव असणार आहे आणि साधूजनांचा तू मार्गदर्शक आहेस. आणि जेव्हा आपण दुसऱ्याचे मार्गदर्शक असतो तेव्हा आपलं वागणं हे धर्माशी संमत असलंच पाहिजे. अधर्माने एक जरी कृत्य झालं तरी तो आदर्श लोकांपुढे राहील आणि या धर्माचा आदर्श हा नष्ट होणार आहे. म्हणून तुला माझं हा उपदेश जो आहे तो मी तुला उपदेश देत आहे. काय उपदेश करतात ते की जसं या ठिकाणी सांगितलं की त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशमात्मनम, म्हणजे तू याचा त्याग कर, क्रोधाचा त्याग कर आणि तो क्रोध कुठल्याही प्रकारे तुला भगवंताच्या जवळ घेऊन जाणारा नाही. म्हणून जे श्रेष्ठ पुरुष असतात, जे समाजाचे धुरीण आहेत, समाजाला जे मार्गदर्शन करतात, संप्रदायाचं प्रमुख पद ज्यांच्याकडे आहे त्यांनी प्रत्येक गोष्ट अगदी काळजीपूर्वक केली पाहिजे. प्रत्येक कृती ही माझ्या धर्माला अनुसरून आहे की नाही हे अगदी पदोपदी त्यांनी सांभाळलं पाहिजे. हा नियम त्यांनी पाळला पाहिजे. तितिक्षया करुणया मैत्र्या चाखिल जंतुषु समत्वेन च सर्वात्मा भगवान संप्रसिदती. मग ते सांगतात की ज्येष्ठ पुरुष जे आहेत ते काय करतात की आपल्यापेक्षा जे ज्येष्ठ आहेत त्यांच्याबद्दलची सहनशीलता त्यांच्या ठिकाणी असते. सहनशीलता म्हणजे काय ते सुद्धा लक्षात घ्या की त्याने काही जरी बोललं तरी पण त्याकडे दुर्लक्ष करू नये. तो सुद्धा आपल्याला एक प्रकारचा अनुग्रहच आहे. त्यांच्याबद्दलचा कुठलाही क्रोधभाव आपल्या मनामध्ये येऊ नये आणि ते आपण सहन केलं पाहिजे. हे सत्पुरुषांचा गुण आहे. त्यानंतर जे आपल्यापेक्षा कनिष्ठ आहेत आणि ते जर आपल्याला बोलत असतील तर त्याचंसुद्धा आपण जास्त मनावर घेऊ नये, पण त्यांच्यावर आपण दयाच केली पाहिजे. आणि जे आपल्या बरोबरीचे असतील त्यांच्याशी सुद्धा आपल्याला सदैव मित्रत्वाचंच नातं जपलं पाहिजे. आणि याच गोष्टींचा उपदेश हा जो श्लोक आहे 13वा श्लोक या अध्यायातला 4:11-13चा श्लोक आहे. हाच श्लोक यापूर्वी 4थ्या स्कंदामध्ये 8व्या अध्यायामध्ये 34वा श्लोक आलेला आहे की ज्यामध्ये ध्रुवांची जेव्हा प्रथम नारदांची भेट झाली आणि ध्रुव वनाकडे जात होते आणि ध्रुवांना वनामध्ये जाण्यापासून अडविण्यासाठी नारद त्या ठिकाणी जो युक्तिवाद करतात त्यामध्ये सुद्धा ते याच पद्धतीने ते सांगतात की अरे तुझं वय काय आणि आईने वडिलांनी तुझा अपमान झाला असं जे तू म्हणतोस ना, तुझं वय हे मान आणि अपमान यामध्ये अडकण्याचं नाही, या गोष्टी तुला समजतसुद्धा नाही हे सांगतात. आणि तोच श्लोक या ठिकाणी सुद्धा आलेला आहे. आणि आता ते सांगतात स्वयंभू म्हणून सांगतात सुप्रसन्ने भगवती पुरुषः प्राकृतिर्गुणैः विमुक्तो जीवनिर्मुक्तो ब्रह्मनिर्वाणं गच्छति. प्रभू प्रसन्न झाल्यावर सत्वादी गुण जो आहे, पुरुष जे आहे ते सत्वादी गुण आणि त्यापासून प्राप्त झालेलं लिंग शरीर यापासून मुक्त होऊन परमानंद स्वरूपात राहतात आणि स्वतः ब्रह्मपदाची प्राप्ती करून घेतात. आणि तुला भगवंताच्या दर्शनाने हे सहजच प्राप्त झालेलं आहे. म्हणून देहरूपात परिणत झालेल्या पंचमहाभूतापासून, म्हणजे आपले सगळे जे देह आहेत ते देह पंचभूतापासून निर्माण झालेले आहे.
ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांकडे उत्पत्ती, स्थिती आणि लय हे जे कार्य त्यांच्याकडे दिलेलं आहे ते कार्य ते त्यांच्या त्यांच्या क्षमतेने चांगल्या प्रकारे करत आहेत. आणि आपला देहसुद्धा हा पंचभूतांपासूनच झालेला आहे. आणि त्यामुळेच जगामध्ये स्त्री आणि पुरुष योषित पुरुषः एवही असं या श्लोकामध्ये म्हटलं आहे. भूतेही पंचभीर आरब्धैर योषित पुरुष एवही, म्हणजे स्त्री पुरुष उत्पन्न होतात आणि त्या स्त्री पुरुषांच्या परस्पर समागमाने पुन्हा स्त्री पुरुष उत्पन्न होतात. अशा प्रकारे या जगामध्ये सृष्टीची निर्मिती झालेली आहे. आणि मायेपासून ही सृष्टीची निर्मिती झाली, कारण सत्वादी गुण जे आहेत, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हा तर प्रत्येकाच्या ठिकाणी असणार आहे. पण त्या सत्वगुणामध्ये जर कमी जास्तपणा झाला तर रजोगुण आणि तमोगुण हे वाढीस लागतात. आणि जेव्हा रजोगुण वाढीस लागतो तेव्हा कर्म होतं, तमोगुण वाढीस लागलं तेव्हा काहीतरी अकृत्य आपल्याकडून होतं. त्यामुळे या पृथ्वीमध्ये या अनेक भूतांची जी रचना आहे, शरीराची रचना जी आहे ती रचना झालेली आहे. त्यांची स्थिती, त्यांचं पालन करतासुद्धा विष्णू आहे आणि प्रलयसुद्धा तोच करतो. खरं म्हणजे या सगळ्यांवर नियंत्रण असणारा जो परब्रह्म आहे त्याचं स्वरूप कसं आहे ते सुद्धा सांगतात. निमित्त मातम तत्रासीन निर्गुण पुरुषर्षभः व्यक्ताव्यक्तम इदम विश्वम यत्र भ्रमती लोहवत. की निर्गुण परमात्मा आहे, जो अजन्मा आहे, ज्याचा जन्म नाही, ज्याचा नाश नाही, जो सदैव या ठिकाणी टिकून राहणार आहेत आणि तोच राहणार आहे. अहमेवा समेवाग्रे नान्यम जत सदसत्परम पश्चादहम यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. हे जे चतुश्लोकी भागवतातला श्लोक आहे त्याचाच हा विस्तार आहे की निर्गुण परमात्मा आहे आणि तो केवळ निमित्त मात्र असतो. सूर्य हा निमित्त मात्र आहे. सूर्याच्या प्रकाशामध्ये सत्कर्म करायचं का वाईट कर्म करायचं हे ज्याच्या ज्याच्या बुद्धीप्रमाणे, ज्याच्या त्याच्या विवेकाच्या क्षमतेप्रमाणे माणूस किंवा जीव हा ठरवित असतो. त्यामध्ये त्या सूर्याचा काहीच दोष नाही. आपण जर एखादं सत्कर्म केलं किंवा एखादं निषिद्ध कर्म केलं तरी दोष सूर्याचा नाही, तो दोष आपलाच आहे, जीवाचाच आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी कुठल्याही घटनेचं कार्यकारणभाव ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी तो प्रगट होणं हे भगवंताच्या आश्रयाने, भगवंताच्या अधिष्ठानावरच होत असतं. पण त्याचं श्रेय म्हणजे चांगलं असो किंवा वाईट असो त्याचा परिणाम जो आहे तो जीवाला भोगावा लागतो. जसा या ठिकाणी जे म्हटलं यत्र भ्रमती लोहवत. जसं लोखंडाचे लहानपणी आपण शाळेमध्ये असताना जेव्हा पहिल्यांदा लोहचुंबक शिकलो त्यावेळेस त्या गुरुजींनी दिलेलं लोहचुंबक आपण हातात घेतलं, कागदावर ठेवलं, कागदावर काही टाचण्या ठेवल्या आणि त्याच्या खाली लोहचुंबक आपण फिरवलं की ते सगळ्या टाचण्या जशा एकीकडे सगळीकडे फिरतात आणि ते पाहून लहान मुलांना जसं आश्चर्य वाटतं तसंच या ठिकाणी सुद्धा यत्र भ्रमती लोहवत, म्हणजे जितनी चाबी भरी रामने उतना चले खिलोना. म्हणजे भगवंताने जसं जसं ठरवलं त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी या ठिकाणी घडत असतात. पण तो भगवंत मात्र अकर्ता आहे आणि अकर्ता असूनही तो जगाची निर्मिती करतो. त्याचप्रमाणे मृत्यू जो आहे तो सुद्धा, जो एखादा माणूस जर दुसऱ्याला मारत असेल त्याचा मृत्यू होतो, तर यालासुद्धा त्याचं पूर्वकर्म जे आहे तेच कारण आहे. आणि जो मारतो तो सुद्धा पुढे मरणारच आहे. मरे एक त्याचा दुधा शोक आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. हे जसं आहे तसं यंत्रवत या सगळ्या गोष्टी होत असतात. स खल्विदं भगवान कालशक्तया गुणप्रवाहेण विभक्तवीर्यः करोत्य कर्तैव निहन्त्य हंता चेष्टा विभ्रूम खलु दुर्विभाव्या. की स्वतः अंतरहित असूनही जगाचा अंत करणारे. भगवंताला अंत नाही, भगवंत हा सदैव टिकणार आहे. सच्चित आनंद असं त्याचं स्वरूप आहे. म्हणून या श्लोकामध्ये पुढे सांगतात सोनंतो अनंतकरः कालो नादिर आदिकृत व्ययः जनम जनेन जनयन मारन मृत्यून अंतकम. अंतरहित असूनही जगाचा अंत करणारे आहेत, अनादि असूनही जगाचे आदि करता आहेत. आदि म्हणजे सगळ्यात पूर्वीचे करता आहेत, श्रेष्ठ असे करता आहेत. आणि तेच अनेक जीवांना उत्पन्न करतात आणि मृत्यूच्या वेळेस त्याच जीवांना मारण्याचं कामसुद्धा, संहार करण्याचं कामसुद्धा तीच एक शक्ती करते, जी खरं म्हणजे निर्गुण आहे, गुणाने व्याप्त नाही.
आणि ती शक्ती कशी आहे ते सुद्धा आपल्याला सांगतात. आयुषो अपचयम जनोस तथैव उपचय विभुः उभाभ्यां रहितस्वस्थो दुःस्थस्य विदध्यात्यसौ. ते म्हणतात, कर्मबंधनामध्ये बांधलेल्या जीवांची वृद्धी आणि क्षय होणे हे सहजपणे घडणारी गोष्ट आहे. ॲनाबॉलिझम आणि कॅटेबॉलिझम या 2 शब्द असतात. थोडंसं विज्ञानाचा अभ्यास असेल तर लक्षात येतं आपल्याला की आपल्यामध्ये रचनात्मक निर्मिती करणे आणि किंवा ज्या कॅलरीज आपण कमवलेल्या आहेत त्या कॅलरीचा क्षय होणे म्हणजे ऊर्जात्मक तंत्र जे आहे ती एखाद्या गोष्टीचं विभाजन होणं किंवा एखाद्या गोष्टीचं रचनात्मक कार्य करणं हे जे आपल्या शरीरामध्ये घडत असतं त्यालासुद्धा कारणीभूत हा भगवंतच आहे आणि तो हे सगळं करत असतो. आणि म्हणून भगवंत हे सगळं करत असूनही स्वतः त्यापासून तो अलिप्त आहे. त्या आपल्या स्वरूपामध्ये तो स्थितच आहे. म्हणून परमात्म्यालाच कर्म, स्वभाव, काल, दैव हे नावं वेगवेगळ्या रूपांमध्ये वेगवेगळ्या संदर्भामध्ये प्राप्त झालेले आहेत. केचित् कर्मवदत्येनं स्वभावम् अपरे नृप एके कालं परे दैवं पुंसः कामम उतापरे. म्हणजे या परमात्म्यालाच अनेक नावं आहेत. जे मीमांसक आहेत ते त्याला कर्म म्हणतात. चार्वाकासारखे खावं पिवं मजा करू असे जे स्वभावाचे असतात ते त्या भगवंताला स्वभाव असंच म्हणतात, हेच नाव देतात. कारण भगवंतानेच आम्हाला हा स्वभाव दिला म्हणून आम्ही आता एन्जॉय करतो. वैशेषिक जे आहेत ते त्याला काळ म्हणतात. ज्योतिषशास्त्रामधले जे आहेत ते त्याला दैव म्हणतात. तुमचं दैव आता चांगलं आहे, यापुढे चांगल्या गोष्टी होणार आहेत. तुमचं दैव आता चांगलं नाही, पुढचे काळ तुम्हाला फार कठीण आहेत, हे जसं ज्योतिषशास्त्रात सांगतात. तर याचं नियंत्रण करणारा तोच परमात्मा आहे. आणि कार्य करण्यामध्ये कामशास्त्रामध्ये त्याला काम असं म्हणतात. तोच भगवंत आहे. आणि आपण म्हणतो आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेल ना. देवाच्या मनामध्ये आलं त्यामध्ये कुठलाही फेरफार होऊ शकत नाही. अव्यक्तस्या अप्रमेयस्य नानाशक्ती उदयस्य च. म्हणजे अव्यक्त आणि व्यक्त, प्रमेय आणि अप्रमेय हे जे शब्द आहेत ते आपण थोडेसे लक्षात घेऊया की भगवान कोणतेही इंद्रिय किंवा प्रमाण यांनी दाखवता येत नाही. भगवंत असा आहे, त्याला हात लावल्यावर आपल्याला चटका बसतो, त्याला हात लावल्यावर आपल्याला शांत वाटतं. असं जे आपल्या इंद्रियाने ते प्रमाणित होत नाही, त्यामुळे त्यांना प्रमाण काही नाही. महदादीसारख्या अनेक शक्ती त्यांनी निर्माण केल्या आहेत आणि ते काय करू इच्छितात, त्यांच्या मनात काय आहे हे सुद्धा सामान्य माणसाला किंवा कोणालाच समजत नाही. अशा भगवंताला कोण जाणू शकेल? त्यामुळे त्यांचा अनुभव घेणं आणि त्या अनुभवामध्ये त्या भगवंताशी एकरूप होणं हेच खरं भक्ताचं काम आहे. अशा प्रकारे अनेक प्रकारचा उपदेश या ठिकाणी स्वयंभू मुनींनी आपल्या नातवाला केलेला आहे. आता शेवटी ते सांगतात की या एका यक्षाने तुझ्या भावाला मारलं आणि त्या क्रोधापायी तू अनेक यक्षांचा वध करत आहेस. आणि या सगळ्या यक्षांचे जे राजा आहेत ते कुबेर आहेत. आणि कुबेर जे आहे ते महादेवांचे भक्त आहेत, महादेवांचे सखा आहेत, प्रिय आहेत. आता या कुबेरांना जर क्रोध आला तर आपल्या सगळ्या घराण्याचा नाश एका क्षणामध्ये सुद्धा होऊ शकतो. पण हे तुझ्या भावाला मारणारे हे एकच नाही, हे तू लक्षात घे. कारण या जगामधली निर्मिती असेल, पालन असेल किंवा संहार करणे जे आहेत हे सगळं त्या भगवंतापासून आहेत. आणि भगवंत जसा अलिप्त आहे तसा तू पण या सगळ्या गोष्टींपासून अलिप्त राहा. एष भूतानि भूतात्मा भूतेषु भूतभावनाः स्वशक्तया मायया युक्तः सृजत्यतीच पातीच. पातीच म्हणजे आपलं रक्षण करणारं. सृजत्यती म्हणजे तो सृजन करतो. स्वशक्तया मायया स्वतःच्या शक्तीने आणि मायेच्या आश्रयाने तोच भगवंत आपल्या ठिकाणी अंतरात्म्याच्या रूपाने आहे. तो सगळ्यांचं नियंत्रण करणार आहे, तो सगळ्यांचं रक्षण करणारा आहे आणि तोच सगळ्यांचा संहार करणारा सुद्धा आहे. विष्णू सहस्रनामामध्ये पहिल्या श्लोकामध्ये ओम विश्वम विष्णुर्वषट्कारो भूतभव्य भवत्प्रभू भूतकृत भूतभृत भावो भूतात्मा भूतभावना. म्हणजे सगळं तोच करतो. भूतकृत भूतभावना तोच निर्माण करतो. भय निर्माण करणाराही तोच आहे आणि भयापासून आपलं रक्षण करणारा सुद्धा तोच आहे. आता हा भगवंत जो आहे
तो समोरचा माणूस किंवा भक्त आहे की नाही त्यावर त्याचा स्वरूप लक्षात येतं. भक्तांना तो अमृत स्वरूप दिसतो आणि जे अभक्त आहेत त्यांना तो मृत्यूरूप दिसतो. ज्याप्रमाणे शिशुपाल आहे, भगवान श्रीकृष्ण आहेत. शिशुपालांना भगवान कृष्ण समोर असताना सुद्धा त्याच्यामधलं देवत्व दिसत नाही, अभक्त जे आहेत ते. आणि भक्त जे आहेत ते त्यांना ओळखून आहेत. उद्धव जे आहेत, विदुर जे आहेत, ते भगवंताची क्षमता, भगवंताचं अधिष्ठान, भगवंताचं मोठेपण हे जाणून आहेत. म्हणून भक्तांसाठी तो भगवंत अमृतरूप आहे आणि अभक्तांसाठी मृत्यूरूप आहे. म्हणून या विश्वाचे एकमात्र आधार तेच आहेत आणि म्हणून तू आता आपल्या क्रोधाचा त्याग करून त्या परमात्म्याला शरण जा, असं स्वयंभू म्हणून या ठिकाणी सांगत आहे. आणि आता ते 2 श्लोकामध्ये आत्तापर्यंत जी आराधना, जी साधना या ध्रुवाने केली त्याबद्दलचा सगळा घटनाक्रम ते सांगतात की 5 वर्षाचा असताना आपल्या वडिलांच्या मांडीवर बसता आलं नाही आणि आई तुला बोलली, या गोष्टीचा एवढा परिणाम झाला की तू तुझी आई, स्वतःची आई जी आहे सख्खी आई, तिलासुद्धा सोडलं आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी वनामध्ये गेलास. नारदाने किती प्रकारे प्रयत्न केला तरी पण तू त्यांचं न ऐकता त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी वनामध्ये जसा गेलास आणि आराधना केली, तर त्यामुळे तुला भगवंताचं प्राप्ती झाली. भगवंताने तुला प्रत्यक्ष दर्शन दिले. जे भगवंत निर्गुण आहेत, अद्वितीय आहे, अविनाशी आहे आणि नित्यमुक्त आहेत, त्यानेसुद्धा तुला दर्शन दिलेलं आहे. त्यामुळे त्या आनंदात तू राहा. पण हा भेदभावमय जो प्रपंच आहे त्यामध्ये तू अडकू नको. भेदभाव म्हणजे उत्तमाला या यक्षाने मारलं म्हणून उत्तम हा माझा प्रिय आहे आणि यक्ष हा उत्तमांना मारणारे आहेत म्हणून त्या यक्षांचा वध करणं, असा जो भेदभाव आहे तो तुझ्या ठिकाणी ठेवू नकोस. म्हणून मी माझे हे जे आहे त्या गाठी ज्या आहेत, त्या ग्रंथी ज्या आहेत, त्याचा तू छेद करशील. म्हणून तू भगवंताच्या सगळ्या कर्तृत्वावर, त्याच्या करणीवर आणि देव करील ते मानावे, मग सहजचे स्वभावे कृपाळू देव, असं आपल्याला समर्थ सांगतात. आता पुढे या ठिकाणी क्रोधावर हे सांगण्यासाठी पुन्हा सांगतात, संयच्छ रोषम भद्रंते प्रतीपम श्रेयसाम परम श्रुतेन भूयसा राजन न गदेन यथामयम. ज्याप्रमाणे औषध दिल्यानंतर रोग बरा केला जातो, त्याप्रमाणे मी तुला या औषधाप्रमाणे, तुझा रोग जो आहे तो हा क्रोध आहे आणि त्या रोगावरचा उपचार म्हणून मी तुला हे सगळं सांगितलं आहे. तर त्यावर तू आता पूर्णपणे विचार कर आणि या क्रोधाला आवर घाल. कारण क्रोध हा कुठल्याही गोष्टीचा कल्याण करणारा नाही आणि भगवंतच तुझे मंगल करणारे आहेत. आणि त्यामुळे क्रोधाधीन माणूस कसा असतो त्याचंसुद्धा या ठिकाणी वर्णन केलं आहे. जसं आपल्याकडे येनोपसृष्टात पुरुषान लोका उद्विजते वृषम न बुधस्तद्वंशम गच्छेद इच्छन्न भयात्मनः. की एखादा माणूस क्रोधाधीन झालेला आहे, घरामध्ये एखादा, किंवा आपण जसं पाहतो सगळीकडे नाटकात, सिनेमात पाहतो की एखादा दारू पिलेला माणूस घरामध्ये जेव्हा असतो तेव्हा तो घरामध्ये आल्याबरोबर घरातल्या सगळ्या माणसांना भय उत्पन्न करतो. आणि तेच दारू पिऊन येत असताना समोरून एखादा पोलीस जरी आला, पोलिसासारखा दिसला, पोलिसाच्या गाडीची शिट्टी जरी वाजली तरी तो स्वतःचा जीव वाचण्यासाठी त्या ठिकाणाहून पळत जातो. असा अभक्तांना मृत्यूरूप असणारा आणि भक्तांना अमृतरूप असणारा. मग माणसाने काय करायला पाहिजे की आपल्यापासून कोणालाही भय नसावं आणि आपल्यालासुद्धा कोणापासून भय नसावं, असं असावं. म्हणून माणसाने क्रोधाच्या किंवा अशा व्यसनांच्या आहारी कधीच जाऊ नये. या क्रोधालासुद्धा व्यसनच म्हणलेलं आहे. माझ्या भावाला मारणारे हे आहेत म्हणून त्यांचा तू संहार केलास, हे जे आहे हा त्या कुबेराचा फार मोठा अपराध तू केलेला आहेस. आता कुबेरांच्याकडे या सगळ्या गोष्टींची नोंद झाली आहे. केव्हाही कुबेर तुझ्यावर आक्रमण करू शकतात आणि तुझ्या त्या कुबेराने केलेल्या आक्रमणामुळे आपला सगळा वंश जो आहे तो सुद्धा निर्वंश होणार आहे. आणि मग त्या भीतीपोटी आता तू एकच काम कर की ज्या कुबेरांना हा क्रोध आला असेल त्यांच्याकडे जाऊन तू क्षमा याचना कर, विनम्र भाषण कर आणि आपला विनय त्या ठिकाणी प्रगट कर आणि त्यामुळे त्यांना तू प्रसन्न करून घे. आणि असं म्हणून या उपदेशाने ते त्यांना
कुबेरांच्याकडे पाठवतात. अशा प्रकारे स्वयंभू म्हणून आपला नातू ध्रुव याला उपदेश केला. तेव्हा ध्रुवाने आपल्या आजोबांना म्हणजे स्वयंभू म्हणूला नमस्कार केला. एवं स्वयंभुवः पौत्रम अनुशास्य मनुर्ध्रुवम तेनाभिवंदितः साकं ऋषीभिः स्वपुरं ययौ. हे स्वयंभू म्हणू आपल्याबरोबर अनेक ऋषींना घेऊन त्या ठिकाणी ध्रुवासमोर प्रकट झाले होते. त्यांनी अशा प्रकारे उपदेश केला आणि तो ध्रुवाने ऐकला आणि आता ध्रुव त्याप्रमाणे करण्यासाठी तयार झालेले आहेत. क्रोध जो आहे त्याला ते आवर घालणार आहेत. आणि असं केल्यामुळे ध्रुवांनी आपल्या आजोबांना नमस्कार केला आणि त्यानंतर ते स्वयंभू म्हणू ऋषीमुनींसह आपापल्या लोकी निघून गेले. अशा प्रकारे हा अध्याय या ठिकाणी पूर्ण होत आहे. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां चतुर्थस्कंदे एकादशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता पुढच्या अध्यायामध्ये ध्रुवाला कुबेराचे वरदान. आता ध्रुव जे आहे ते कुबेराकडे जातात आणि स्वतःच्या भाषणाने अगदी चांगल्या प्रकारच्या शब्दाने कुबेरांना प्रसन्न करून घेतात आणि कुबेरांकडून वरदान प्राप्त होतं आणि त्यानंतर त्याचा परिणाम म्हणून विष्णुलोकाची प्राप्ती होते. हा भाग 12व्या अध्यायामध्ये आपल्याला पुढच्या वेळेस पाहायचा आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. एक मिनटं. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचल, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरिणी भवजल तरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परमा प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मळ भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले. रस पिता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा संताचा, वदवेना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरिता. तमहर्ता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. छान झालं सर, खूप छान झालं बरं का.